बोल पटकन, समोर पेशंट आहे. वाह, समोर पेशंट आहेत ना, क्या बात आहे. अरे मला हेच हवं होतं रे. नाही म्हणजे कसं आहे, तुझ्याकडे जास्तीत जास्त पेशंट यावे, तुझ्याकडचे पैसे वाढावे आणि त्यातले काही पैसे मला सुद्धा मिळावे. पैसे हवेत? सवाल यार, पण पैसे नाही रे, टोल हवाय, टोल. ते कसं आहे ना, आम्ही टोलकर 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 ठोंबरेंचे राजे. ए घाबरे, मग काय पैसे वैसे मिळणार नाही, घरी जा. हे बघ, एकतर सगळ्यात पहिली गोष्ट, माझा अपमान करू नकोस, कळलं? मी भीक नाही मागत आहे बाळा, टोल मागतोय, टोल, हक्काचा टोल. आज भी मैं फेके हुए पैसे नहीं उठाता दावर सेठ. मला सांग, आज कोणत्या बेसिसवर पैसे मागतोय तू? बस काय भाऊ, अरे आपण बिना बेसिस शिवाय टोल मागतो का? बघ विघ्नेश, तू जर मला ब्लॅकमेल करणार असशील तर तुला आधीच सांगतो की माझं आणि मैत्रीचं पॅचअप झालंय आणि ते मी घरी येऊन आता सांगणार, कळलं? अरे ओ अंकल, अरे कितीही जुन्या खबरी परत 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 उकळवून काढताय. इस बार हमारे पास एक तडकती फडकती जबर इन्फॉर्मेशन है. काय? पण हो, म्हणजे भविष्यात तुझ्यावर जे काही त्याचे दुर्गामी परिणाम होणार आहेत त्यातून तुला वाचवण्यासाठी ऍज ए तुझा धाकटा भाऊ आणि ऍज ए तुझा हितचिंतक म्हणून तुला सांगतोय. म्हणजे मग माझं कर्तव्य आहे म्हणून सांगितलं, बाकी काय नाही. मग सांग ना. सांगू का? पण कसं आहे ना, सांगण्याआधी आहे ना, आधी आपला रेट तर ठरवा लागेल. म्हणजे आपल्या दोघांमधलं जे काही असेल छोटं मोठं. 2 दिन. 2 फार कमी होतात रे आजकाल. मी काय म्हणतो, यावेळेला एक 300 देशील का? 2 दिन म्हणजे 2 कानाखाली देईन. अच्छा, नाही म्हणजे साहेब, आता आता आमचा अपमान नाही, म्हणजे आता तुम्ही नेहमीचे गिराईक आहात म्हणून तुम्हाला माहिती देतो. नाही म्हणजे बघा, जराशी माहिती देतो, त्यातून तुम्हाला जर का पसंत पडलं तर मग आपण रेट ठरवू ना. अरे वा विघ्नेश, तुझ्याकडून एवढी समजूतदारपणाची अपेक्षाच नव्हती मला. चांगले चांगले, मोठा झालास तू. अरे थँक्यू यार. तर एक मिनिट. तर तुला घरात कोणीही विचारलं दिल चाहता है आवडतो का, तर नाही म्हणायचं. ओके? का? काय यार, तुमची मागची जनरेशन. अरे जरा स्पीड वा रे, जरा स्पीड वा, समजून घ्या. दिल चाहता है ही एक फिल्म होती. ए मला माहिती रे ते. हा, पुढे? अरे तेच सांगतोय. तर घरात कोणी विचारलं दिल चाहता है फिल्म तुला आवडते का, तर नाही असं म्हणायचं. अरे पण का? आपल्याला मिळणाऱ्या इन्फॉर्मेशनचा बॅलन्स या ठिकाणी संपलेला आहे. त्यामुळे अधिक इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी त्वरित टोल भरावा. धन्यवाद. हॅलो हॅलो दादा, हॅलो 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 दादा, ऐक ना. मग सौमित्र, कसा आहेस तू? कसं काय चाललंय तुझं क्लिनिक? काय छान आहे. तुमचं कसं चाललंय? सोशल मीडिया फर्स्ट क्लास. लाईक येत आहेत ना फोटोला? एकदम. काय झालंय काय? का नाही म्हणजे अशी अधूनमधून केली तुझी चौकशी, तर काय हरकत आहे का? नाही, बरोबर आहे बाबा तुमचं. चौकशी ही प्रॉपर व्हायला पाहिजे, नात्यातलं बॉन्डिंग वाढतं. सौमित्रचे बाबा, आपण सगळे मिळून बऱ्याच वर्षात कुठली फिल्म बघायला नाही गेलो ना? सौमित्रचे बाबा म्हणजे माझे कोण? नाही, कधीतरी सहज असं म्हणून जा ना की विघ्नेशचे बाबा. तुला खरं सांगू का, या घरात आहे ना, कधी कधी मला वडील नसल्याचा फील येतो. त्याला एक सणसणीत देऊ का उष्ट्या हाताने? बाळ विघ्नेश, विषयांतर करू नका तू. खरं आहे नलिनी तुझं.
बरेच दिवसात आपण एकत्र अशी फिल्म बघायला गेलोच नाहीत, नाही का? फार पूर्वी म्हणजे हे पोरं लहान असताना आपण कसे एकत्र जायचो, फिल्म बघायचो, मजा करायचो. खरंच आपण सगळी फॅमिली म्हणून एकत्रित जाऊयात एकदा पिक्चरला, नक्की जाऊ. ना बरोबर आहे तुमचं, आपण जाऊया. पण कसं आहे म्हणजे आम्ही आमच्या जनरेशनचे पिक्चर बघतो, तुम्ही तुमच्या जनरेशनचे पिक्चर बघा. आपण सगळे तुमच्या आवडीची फिल्म बघायला जाऊ. म्हणजे तुला असं म्हणायचंय की 1, 2, 3, 4 आपण 4 जण मिळून फिल्मला जाऊया? सॉरी, जमणार नाही. अगं म्हणजे मित्रांनी वगैरे बघितलं तर काय म्हणतील? हे बरोबर वाटतं का ते? सॉरी. ठीक आहे, मग आपण घरीच एखादा पिक्चर बघू, सगळे फॅमिली एकत्रित बसून. काय कुठला? हे एकदम जुना वगैरे नको हा. नाहीतर तो पिक्चर स्टार्ट व्हायच्या आधीच झोप येईल. ठीक आहे ना मग. मग नवीन कुठला तरी बघूया, हो की नाही? फार जुना पण नको हा म्हणतोय असं, आणि फार नवीन पण नको. असं मधलं बघू, असं एक साधारण 2000च्या आसपासचा. हा, म्हणजे दिल चाहता है कसा वाटतो तुला? आवडेल ना? दिल चाहता है. अब दिल चाहता है. सांग ना दादू. आवडतो? आवडतो. काय? हो म्हणजे खरंच आवडतो. केवढा चांगला सिनेमा आहे. त्यात बघ कसे सगळे आपल्याला हवं तसं वागतात, आणि मलाही माझ्या मनासारखं वागायचंच आहे. म्हणजे लहानपणापासून माझी हीच इच्छा आहे. हळूहळू हे घे. घे नाही. मस्करी करतोय तो. तो म्हणजे तो चित्रपट आवडलाच होता का तुला? म्हणजे काय, हा काय प्रश्न आहे का? आवडलाच होता म्हणजे प्रचंड आवडलेला मला सिनेमा. म्हणजे काय बघ ना, म्हणजे असलं भारी दाखवलेलं, मला झोप लागली नाही रात्र रात्र. मी सतत तोच विचार करायचो, दिल चाहता है, दिल चाहता है. काय सिनेमा होता यार. सगळं असं एकदम पाथ ब्रेकिंग होतं. म्हणजे ती स्टोरी, ते काय फ्रेंडशिप, रिलेशनशिप्स, वा. ओहो. हा हा. खरे त्या अक्षय खन्नाच्या आणि डिम्पलच्या प्रेमाच्या ट्रॅक बद्दल तुला काय वाटतं? नाही, कारण तो शेवटी प्रेम करतो ना रे तिच्यावर. एवढा गोड ट्रॅक होता. म्हणजे किती नाजूकपणे सगळं दाखवलं होतं. म्हणजे त्या भावनांची तरलता सगळी अशी तो अलगदपणे कॅनव्हासवरती उतरवत असतो. वा. म्हणजे असं इतकं प्युअर वाटतं, इतकं खरं वाटतं ना ते. म्हणजे ते नातं इतकं सुंदरपणे एक्सप्लोर केलं ना श्याम. सॉरी बाबा. अरे पण ती डिम्पल त्या अक्षय खन्नापेक्षा मोठी होती ना? म्हणून काय झालं आता? हे पण आहेतच ना तुझ्यापेक्षा मोठे. त्यात फक्त उलट आहे, डिम्पल मोठी आहे अक्षयपेक्षा. अरे हो, पण ती तुझ्या नाही म्हणजे बायको कशी काय मोठी असू शकते ना नवऱ्यापेक्षा, ती सुद्धा एवढी? हे सगळे जुनाट विचार झाले. आता जग केवढं पुढे गेलंय काय बाबा. म्हणजे हा सिनेमा आला तो 2001 मध्ये, आणि आता 2016 चालू आहे. हो हो, जग पुढे गेलंय. 2016 बरोबर आहे. पण का रे, त्यांचं प्रेम खरं असेल का रे? नाही ना? खरं असेल का म्हणजे खरंच आहे. आता आता एक काम करा, तुम्ही असं समजा की तुम्ही अक्षय खन्ना आहात आणि डिम्पल तुमच्या समोर सॉरी ही नाही, म्हणजे एक डिम्पल तुमच्या समोर उभी केली. बर. झाला की नाही लव्ह ॲट फर्स्ट साईट?
लस्ट ॲट फर्स्ट साईड. नाही नाही नाही. ते कसे काय प्रेमात पडतील? नाही. नाही नाही बरोबर आहे अजिबात नाही. असं कसं? अरे असं कसं प्रेमात पडेल मी कोणाच्या? आता स्कोप आहे का काही मला? हा? म्हणजे संसारी माणूस आहे मी. मग काय पण आज एकदम असं फिल्मी कसं काय वातावरण? कसं आहे आपल्या घरामध्ये सुद्धा एक फिल्म होणार आहे ना आता. त्याचं ऍडव्हान्स बुकिंग करतोय. आलो मी हात धुवून. बाबा माझं सुद्धा जेवण झालंय तर मी पण येतो. असं कसं? 40 वर्षाची डिंपल कशी वयाच्या आयुष्यात? काय ग दमायला होतं बाई आता. काय करायचं बाई या माणसाचं खरंच. बघावं तेव्हा ना मोबाईल मध्ये गुंतलेला असतो हा माणूस. घरात काय चाललंय पोरांचं काय नाही काही पडलेली नाहीये. या वयात रोमॅन्टिक होत असे लोळत पडले आहेत हातात मोबाईल घेऊन. अहो अहो काय चाललंय हो तुमचं? काय चाललंय? घ्या दादा आता काय म्हणाला जेवताना? काय म्हणाला? चुलीत घालीना तो मोबाईल. खरंच सांगते आता. ठेवला ठेवून दिला. तू शांत हो. तू शांत हो. आता सांग काय म्हणत होतीस तू? दादाचा दिल चाहता है तर झाला नसेल ना? छे छे तसं काही झालं नसेल. मला माहिती आहे तसं काही होणार नाही. आणि तो चुंबक तो तरी असं छाती ठोकपणे किंवा एकदम असं ठामपणे कुठे काय म्हणणार आहे? पण आपल्या दादाचं सारखं सारखं ते ब्रेकडाऊन चालू असतं ना. त्याच्यात त्यावेळच्या त्या मनस्थितीत त्याला असं कोणी नादाला तर नाही नाव लागणार. छे छे म्हणजे मग सगळं अवघडच होऊन बसेल. नाही नाही तसं काय होणार नाही. काय कोणाच्या नादी लागणार नाही तो. अरे असं कोणाच्याही नादाला लागायला ते पोरग काय असं आहे का? हे हे माझा पोरगा आहे तो असं कोणाच्याही नादी नाही लागायचा. आपण विचारू त्याला. नाही नको नको नको. कारण तुम्हीच म्हणता ना की जर आता या वयातल्या मुलांना जर काही विचारलं तर त्यांची डोकी फिरतात ते बिथरतात. आपण नको विचारूया. आपण लक्ष ठेवूया. लक्ष ठेवूया. चालेल लक्ष ठेवूया. काय हरकत नाही. म्हणजे लक्ष ठेवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? मी बघीन काय करायचं. आता तू बघणार आहेस ना काय करायचं ते. मग कशाला मला विचारतेस काय करायचं? काहीतरी उगीच आपलं कठीण आहे बाबा हे सगळं कठीण आहे. हे काय केलंयस तू? काय केलं? तू सांगितलं त्याच्या बरोबर उलट केलेलं आहे मी. आणि तुझा प्लॅन फिसकाटवून लावलाय. आता म्हण ना गाणं. आम्ही टलकर टलकर. कसं आहे ना सौमित्र, निदान आता तरी जरा जरा मोठ्यांसारखा वाग. हा? अरे या लहान भावाचं ऐक कधीतरी. काय अरे तुला वाचवण्यासाठी काय नाही केलं मी. तेच सांगतो काहीच नाही केलं. अरे समोरून शत्रूची फायरिंग चालू होती पण मी मध्ये घुसलो आणि तुला फोन केला. हा बाळा, मी जे काही सांगतोय ना ते तुझ्या हितासाठी. ओके कसं आहे ना बाळा, मी माझं हित जाणतो. हे तू मला नको शिकू. आणि मला माहिती आहे तू एकाच गोष्टीची वाट बघत असतो की मी कधी चुकतोय आणि तुला तुझा टोल कधी मिळतोय. हा टोल पाहिजे.
आणि मला माहिती आहे तू 4 आणि 8 आण्यासाठी काय लेवलला जातोस ना, सगळं माहिती आहे मला. काय आज ओळखतो का? नाही नाही ठीक आहे रे. आज एका देशप्रेमी माणसाला देशद्रोही ठरवलं जाते. ठीक आहे ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, यापुढे जे काही होईल ना त्या कर्माची फळं तू भोग. हो का? मग एवढं असेल तर सांग ना. हा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे तर की मी तुला सर्व सत्य असं सांगू? हा? कसं आहे ना सौमित्र बाळा, त्यासाठी तुला एक टोल द्यावा लागेल मला. ओके? टोल पाय तुला? टोल पाहिजे तुला? ओरडू नको. टोल घे. न ओरडता टोल घे. काय सतत काय चड्डी निघतो तुझी? काही चड्डी बिड्डी निघत नाही. टोल घे. सांगणार. गपचूप सांगायचं. सांग. ए बस सांग. असं आहे ना, दिल चाहता हे एक फिल्म नसून कोणीतरी मारलेली पिन आहे. काय? कसं आहे ना, बघ आता तुला नीट सविस्तर पिन पॉइंट करून सांगतो. एक पिन आहे, हा, मॅग्नेटिक, एक 40-45 वर्ष जुनी, हा, गंजलेली आहे. बाळा ती नंतर तुला अशी घुसणार आहे की तुझ्या आयुष्यातच एकदम पिन ड्रॉप सायलेंस होऊन जाईल. और बाळा उसके बाद तुम कंफ्यूज हो जाओगे, सांस कहाँ से ले और ए नीट गपचूप सांग मला, नाहीतर लय मार खाशील. म्हणजे तुझं आताही असं म्हणणं आहे की मी तुला सांगू? कसं आहे ना, हे पुढचं सर्व सत्य सांगण्यासाठी तुला मला टोल द्यावा लागेल. काही बोलते? कसली पिन? 40-50 वर्ष गंजलेली जुनी अशी घुसणारी. काय संबंध? दिल चाहता है, सास कहाँ से ले और काहीच स्मेल होत नाही. मला सांगते काहीच नसणार आहे. पैसे पाहिजे असणार. काय असेल? नाही पण खरंच काहीतरी असेल.